सूरज चौहान बिग बॉस जे विजेता आहे त्याचा एक चित्रपट सध्या चालू आहे. राजा राणी नावाचा एक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शेवटी हिरो आणि हिरोईन एकमेकांना गोळ्या मारतात. म्हणजे जेव्हा त्यांचं प्रेम सक्सेस होत नाही, यशस्वी होत नाही, समाजाच्या भीतीने ते एकमेकांना गोळ्या मारतात आणि मरून जातात, असा एंडिंग दाखवण्यात आलेला आहे. तर ह्याचं अनुकरण इतर आजची मुलं मुली करण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी आयोजित केली गेलेली आहे. म्हणजे खूप वर्षापूर्वी एक तुझे नावाचा चित्रपट आला होता, त्यामध्ये हिरो हिरोईन पाण्यात उड्या मारून आत्महत्या करतात. तर त्यावेळेची घटना आहे, बऱ्याच लोकांनी आत्महत्या केली. तर तशाच प्रकारची घटना होऊ नये, लोकांनी त्यांचं अनुकरण करू नये, याकरिता हा विषय मी मांडलेला आहे. जरी छोटा वाटत असला तरी अतिशय गंभीर विषय आहे. तर हा चित्रपट जर त्यांनी थांबवला नाही, बंद केला नाही, तर मी निश्चितच न्यायालयात प्रकरण दाखल करेल, याचिका दाखल करेल. म्हणून ही आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचं हे पोस्टर आहे. सध्या हा पिक्चर चालू आहे जागोजागी. याचं सूरज चौहान स्वतः प्रमोशन करतोय. एक गरीब माणूस, एक गरीब मुलगा वरती गेला, आम्हाला त्याचा आनंद आहे. परंतु स्वतः हा जो वाद आहे तो फक्त चित्रपटाच्या या एंडिंगशी माझा रिलेटेड आहे. मी स्वतः सूरज चौहानला ओळखतो, परंतु हा जो वाद आहे तो फक्त हाच आहे की याचं अनुकरण इतर लोकही करतील. कारण जेव्हा मी चित्रपट बघितला त्यावेळेस मला ही गोष्ट जाणवली, बरेच लोक मुलं मुली नाही का भावनिक, तर ते याचं असं कुठेही अनुकरण होऊ नये आणि तरुणांनी अशा चित्रपटापासून कुठलीही प्रेरणा घेऊ नये. नंतर आजची पिढी सैराट पिक्चर आला, पोरांनी पळायला सुरुवात केली. तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून 100% असं होऊ शकतं की मुलं मुली आत्महत्या करतील. पण यांना सेन्सर राईट्स आहेत, सर्व आहेत, त्यात तुम्ही कसं मध्ये बोलताय? त्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की सेन्सर परवानगी देते. सेन्सर परवानगी देत असताना तो अश्लीलता, शिवीगाळ, स्मोकिंग, दारू हे विषय बघतो. परंतु त्या मागचं इंटेन्शन, आता उदाहरणार्थ एखादा चित्रपट असेल, कोणाच्या धार्मिक भावना दुकानाला दंगल पेटली, तर ते सेन्सर बोर्डाला माहित नसतं. तर सेन्सर बोर्डाने चित्रपट रिलीज केला का, कारण ते एक लव्ह स्टोरी आहे. परंतु एंडिंग काय आहे की एक मुलगा आणि मुलगी आत्महत्या करतात, सॉरी एकमेकांना गोळ्या मारतात, असं भविष्यात येईल. आज जे बरंच तुम्ही बघितले असेल, लवर्स एकमेकांना कापतायत, फ्रीजमध्ये तुकडे ठेवतायत, कुकरमध्ये करतायत, अशा घटना वाढलेल्याच आहेत. महिला मुलींना आज प्रश्न जो आहे तो निर्माण झालेलाच आहे. परंतु अशा चित्रपटामुळे ही गोष्ट मोठ्या प्रमाणात समोर येईल. नाही, तर मराठी पिक्चर ऑडियन्स कमी आहे, त्यात तुम्ही बंद करा म्हणताय, त्यात वादच विषय होते खूप. मराठी चित्रपट मी स्वतः आवडीने बघतो. माझं नाव वाजिद खान असतानाही मी किती छान मराठी बोलतोय हे तुम्हाला जाणवत असं नाही का? ओम बुवा भुव स्वात संतुवर्णी मरगदे स्वाती म्हणजे विषय तो नाही. मराठी मला